हे दोन बाळासाहेब मनाला भावतात. शिवसैनिकांनी या 60 वर्षात खूप काय पाहिलेलं आहे. दोन भावांच्या रात्रभर रडून भिजलेल्या उषा सुद्धा शिवसैनिकांनी पाहिल्या. हृदयाला घाव घातले गेले, टाके तुटले गेले, शिवत राहिले. शिवसेना फाटली नाही, तुटली नाही, ती नेटानं उभीच राहिली. ती उभी राहणारच आहे. आणि मला माझ्याकडे आज बघितल्यानंतर बरेच मला म्हणतील की आज हा इकडं कसा, हा पुरोगामी चेहरा इकडं कसा. होय, मी आहे पुरोगामी, फुलेशाह आंबेडकरवादी, पण मी कट्टर नाही. माझं प्रतिगाम्यांवरती प्रेम आहे. माझं प्रत्येक माणसावर प्रेम आहे. माझं या देशावर प्रेम आहे, भारतावर प्रेम आहे, माय मराठी मातीवर प्रेम आहे. आणि मला फोन कुणाचा आलता माहित आहे? संजय राऊत साहेबांचा फोन आलता. जर शेंडे आणि जानव्यातून मुक्त होऊन हिंदुत्व माझ्या कवितेला कुरवाळत असेल, जवळ घेत असेल, तर माझ्या सुद्धा मेंदूतले जानवेंचे जानवे मी कुठपर्यंत जिवंत ठेवायचे हा विचार करून मी त्यांच्या हाकेला हाक देत आलोय. काल ते एवढे बिझी होते दिवसभर, तरी सुद्धा मी प्रवासात असताना मला सारखा फोन, कुठवर आलायस, इथवर आलोय, तिथवर आलोय, असं झालं तसं झालं, सगळे अपडेट चालू आहेत. आणि रात्री मला भेटली त्या हॉटेलवर. भेटले तर ती वेटर लोक त्या काम करतात, ती कोकणातली मराठी सगळी पोरं. राऊत साहेबांनी एकाला बोलवलं, अरे कसा आहेस, आईची तब्येत बरी आहे का. ती पोरग डोळ्यात पाणावलं. एवढ्या ह्याच्यात सुद्धा साहेबांच्या लक्षात आहे. ते होय म्हटलं, निघून गेलं. साहेब